मंडळी, आज मी तुम्हाला ना आमच्या शेताची सफर देणार आहे. चला तर मग आपण जाऊ आपल्या शेतात. तर एंटर केल्याच अजून बाकीचं कामसुद्धा खूप बाकी आहे, सर्व काम. एंटर केल्याच हे मस्त गुलाबाचं झाड. आता याच्यावर काही फुलं नाही आले. ही फुलं आधी आली होती, आता ती कोमेजून गेली. चला तर पुढे बघू. आमच्या शेतामध्ये आहे ना सध्या तर तसं म्हटलं तर इकडे कोकणाच्या साईडला कापूस वगैरे येत नाही असं म्हणतात, पण आमच्या शेतामध्ये ना माझ्या आईने कापसाच्या बिया टाकलेल्या होत्या. त्यामुळे हे बघा कसं कापूस आले, हे बघू शकता. हे बघा किती कापूस आले. हे कोमेजलेत फुलं कालचे. हे बघा किती कापूस आले. असं मस्त अशी दोनच झाडं आहेत, पण मस्त कापूस आले असं म्हणतात की. आणि ह्याच्यावर कोणती कीड वगैरे सुद्धा पडली नाही आहे. आणि त्याच एंट्रन्स केल्याच आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि त्यानंतर हे आहे मस्त पांढरा चाफा. ह्याचा वास घेऊन म्हणजे खूपच मस्त येतो. आणि हा जरा वेगळ्या व्हरायटीचा वाटतो आहे. ह्याची पाकळ्या बघा जरा अशा लांबट आणि बारीक आहेत. आपल्याकडे जनरली अशा जाड आणि गोल पाकळ्या असतात छोट्या. आणि इकडे सगळे हे गुलाबच आहेत. इकडे हे आंब्याचा बाटा टाकून आंब्याची झाडं आली. ह्यांना आता ग्राफ्टिंग करणार आहे. ग्राफ्टिंग करायची. हे कलम आहे आंब्याचं, आणि त्याच्या बाजूलाच हे जांभळाचं झाड उगवलं आहे, बघू शकता. चला आपण पुढे जाऊ. तर एंट्रन्सला हे असं दिसतं सगळं जनरली. तर एंट्रन्स केल्यावर नंतर इथे ह्या साईडला इथे बघू शकता तुम्ही, माझ्या उजव्या साईडला. नंतर एंट्रन्सच्या डाव्या साईडलाच बरोबर असं एक मस्त आंब्याचं झाड आहे. ह्या आंब्याच्या झाडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे वरून असं मस्त छान दिसतंय. आणि असं वाटतं ह्याच्यावर काही आंबे वगैरे काही नाही आहे. आता ह्याच्यावरचे 1-2 आंबे काढलेले आहेत. कुठेच नाही दिसणार वरून बघितलं तर. तुम्ही बघू शकता तुम्ही, एकही आंबा नाही दिसणार तुम्हाला. पण याचं वैशिष्ट्य तुम्हाला दाखवते. वैशिष्ट्य म्हणजे गंमतच आहे. बघा तुम्ही, कोणालाही कळणार नाही. पण एक गंमत म्हणजे ह्याचे आंबे लागलेले आहेत ह्याच्या आतमध्ये म्हणजे काय तर तुम्ही बघा. आता मी हळूहळू कॅमेरा जवळ नेते. तर हे असे आंबे आतल्या साईडून सगळीकडे लागलेले आहेत, बघू शकता. तिथे एकदम खाली कुणालाही कळणार नाही. कसलीच भीती नाही कोणत्या प्राण्याची वगैरे काय नाही. असं मस्त हे एका झाडावर तसं आहे. आणि अर्धे हार्वेस्टिंग झाले, ते थोडे बाकी आहेत. त्याच्या बाजूलाच बरोबर हे दुसरं आंब्याचं झाड आहे. ह्याला काही आंबे लागले नाही आहेत अजून, पण आहे. आणि हे बाजूला काजूचं झाड. ह्यावर्षी आमच्या शेतामध्ये 2-3-4 झाडांना काजू नव्हते लागले. हे असं सगळं काळं होऊन गेले. बहुतेक ते टेम्परेचरमुळे, तापमानाने, हवामानातील बदलामुळे सगळं झालेलं. याला तर नाही काजू लागलेले. तर आपण बघू शकतो पुढे ह्याला पण नव्हते. आणि बरेचसे काजू काढून झालेले आहेत, आता जास्त नाही आहेत. इकडे सगळं फाटी वगैरे ठेवलेली आहेत, लाकडं सगळे. इकडे पण नाही आहेत. आता काजू काढलेले आहेत, काही एखाद दुसरं असलं तर. नाहीतर तुम्ही बघू शकता इथे त्या झाडाला इकडचे सगळे काढलेले आहेत. 4-5 झाडांना आलेच नाही, आणि बाकीच्या झाडांना आले होते.
ते सर्व काजू काढून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. याची पण काजूची बी हार्वेस्ट केलेली आहे. बघू शकता तुम्ही गंमत. मी पटकन काढायला गेले आणि काजूच माझ्या हातात आले, काजूचं वर फळ. हे बघा, अजून हे इथे आहे, मोहर आहे अजून याला. वरती सुद्धा बघू शकता तुम्ही, इथे बिया आहेत. याला पण नाही आलेत, इकडे याला पण नाहीत अजून तसे ओल्या काजूचे बिया. तर आता कसं इकडूनच जाऊ आपण एक एक बघत. तिकडे पण सर्व काजूच आहे. चल, इकडे हे आंबा, हा बाटा टाकून आंबा जगलेला आहे. ह्याला पण ग्राफ्टिंग करायची. साहेब बरेचसे ग्राफ्टिंग करायला. कंपनीच्या शेजारी. हे इथे लाल साप आहे, छोटंसंच आहे, नाही मस्त झालं. मस्त फुलतात वगैरे, मग देवाजवळ वगैरे फुलं चांगली भेटतात. या साईड तर हा आहे. तर हे कोकमचं झाड आहे. हे अजून छोटं आहे, तर हे ग्राफ्ट आहे कोकमचं. अजून तरी छोटं आहे, मोठं होईल थोड्या दिवसांनी, म्हणजे महिन्याने. तर ह्याच्या बाजूला हे अजून, हे सुद्धा बाट्यापासून जगलेलं आंबा आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे बघ किती छोटं आहे. ह्याला सुद्धा ग्राफ्टिंग करणार, जरा मोठं होते. ह्याच्यानंतर येते ही चहापत्ती. आमच्या शेतात चहापत्ती खूप आहे. ही अशी चहापत्ती, चहामध्ये टाकल्यावर एकदम एनर्जेटिक वाटतं. मस्त वाससुद्धा येतो चहातला. आणि हे ते समोरच ऊस असाच लावलेला होता एखाद दुसरं. हे असंच लावलेलं आहे. जास्त एवढं चांगलं झालं नाही, पण आहे तसं बऱ्यापैकी. चला पुढे बघू आपण. हे आंब्याचं झाड आहे. हे सुद्धा बाट्यापासून जगलेलं आहे. कलम त्या साईडला आहेत, हे सर्व आंब्याच्या बाट्यापासून जगलेले झाड आहेत. यांना सगळ्यांना ग्राफ्टिंग करायचे. चला पुढे जाऊ आपण. हे इथे गुलाब आहे, त्याच्यावर आता तरी सध्या कळी नाही आहे, पण हे फ्लावर्स येऊन गेले, तिला कटिंग करायचे. आणि हे आहे जास्वंदीचं झाड. त्याच्यावर तुम्ही बघू शकता किती कळ्या आल्या त्या. हे इथे असं मस्त झालं आहे. आणि हे त्याच्यासोबतच हे इथे मम्मी, हे आहे झेंडूचं झाड, गोंडा. बघा ना कसं आहे. ह्याची पण एक गंमत आहेत तर एवढीशी. त्याच्यावर एक फूल येऊन गेलं. हे बघा, एक फूल आलं आणि एकाची कळी आहे, बघू शकता. इथे पण हे पण ऑरेंज, हे ऑरेंज नाही, पिवळं आहे, पिवळं येल्लो. हे सुद्धा असे 3 झाडं आहेत बघा, वेगवेगळे, ऑरेंज, येल्लो आणि हे पण येल्लो आहे. छोटंसं काहीतरी आलं आहे, मस्त वाटतं बघायला पण. चला आपण पुढे बघू. हे आहे अनंताचं झाड. ह्याच्यावर आहे फुलं बघा. ह्याचासुद्धा वास खूप मस्त येतो. फूल आहे पण वरती आहे. तुम्ही बघू शकता. एक मिनिट, हे बघ खूपच वरती आहे फूल, तुम्हाला दिसत असेल. ह्याचा वास सुद्धा इतका सुरेख येतो की मस्त बस प्रसन्न वाटतं तेव्हा. हे सुद्धा छान भरले झाड.
तर आपण पुढे बघू. हे इथे तुळस आहे, ही अशी बरणीमध्ये लावलेली तुळस आणि लिंबूचं झाड. हे बघा, तुम्ही बघू शकता हे असेच लावलेलं आहे. आणि इथे पुन्हा चहापत्ती, ही चहापत्ती तुम्ही बघू शकता. हे बघा, हे सगळे चहापत्त्यांची झाडे आहेत. आणि हे इथे पुन्हा आलं कापसाचं झाड. हे ह्याला सुद्धा खूप छान कापूस आला आणि याला एकही पेस्ट किंवा एकही कोणाचंही अटॅक नाही झाले. जनरली ह्याच्यावर पिंक बॉलवर वगैरेचे अटॅक होतात, पण ह्याच्यावर नाही. हे बघा मस्त, हे इथून याच्यातून कापूस यायचे. इथेच काजूचं झाड आहे, हे अजून खूप छोटा काजू आहे आमचा. यांना सुद्धा बहरायचं आहे अजून. चला पुढे दाखवते. तिथे पण ऊसाच्या शेजारी चहापत्ती, गवती चहापत्ती एकच ते. इथे पण तेच आहे, बघू शकता तुम्ही. इथे पण ते सांगितलं का मग अशी तुम्हाला, आमच्या शेतात चहापत्ती जास्त आहे. तसं जास्त नाही पण आहेत बऱ्यापैकी जास्त. हे आहे माडाचं झाड आणि त्याच्या शेजारी आहे हे फणस. इथे शेजारीचा फणस आहे, कदाचित हे ना आम्ही दुसरीकडे लावलं होतं, काही कारणास्तव ते पुन्हा काढून इथे लावावं लागलं. ते खूपच जवळजवळ झालं आहे. बघू आता पुढे कसं काय ते. हे आहे माडाचं झाड. चला तर आपण पुढे बघू. चहापत्ती, हे पुन्हा इथे गुलाबाचं झाड. ह्याला खूपदा कटिंग केलेली आहे तरी पण हे सुकलं आहे. तसे याच्यावर येतात फुले, खूप येतात. आता पण हे बघा, तुम्ही बघू शकता फुल येऊन गेले. गुलाबाची फुल एकही नाही वाटतं. जाऊ दे. हे आहे पेरूचं झाड, अजून बहरलं नाही. दुसरं एक पेरूचं झाड आहे, त्याच्यावर पेरू वगैरे आले होते. इथे पण एक छोटंसं गुलाबाचं झाड आहे, पेरूचं आहे. कलम आहे, कलम पेरूचं. पुन्हा चहापत्ती. आणि इकडे सुद्धा बघू शकता तुम्ही, मगाशी मी जो आंबा दाखवला ना त्याच्याच बरोबर समोर एक दुसरा पण आंबा आणि त्याच्यासमोर पुन्हा चहापत्ती, गवती चहापत्ती. आणि याला सुद्धा आंबे आलेले आहेत. तिकडून काही दिसत नाही, याला सुद्धा आंबे आलेले आहेत. हे बघू शकता. आंबे म्हणजे काही आंबे ह्याच्यावरून काढलेले आहे, एकच राहिले बहुतेक. हां, एकच आहे. तर आपण पुढे बघू. हे मग अशी इंटरेस्टने तुम्हाला त्या साईडला दाखवलं आणि त्याच्या पुढेच हे पुन्हा सर्व बाट्यातूनच आंबे रुजलेले आहेत. यांना सुद्धा सगळ्यांना कलम करायचे. जास्त करून घेतले सगळ्यांना नाही करायचे, थोड्यांना करायचे. तर हे झाड आहे कन्हेरीचं. इथले गुलाबी पिंक कलरची, डार्क पिंक कलरचे फ्लावर्स आहेत. ह्याच्यामध्ये दुसरे सुद्धा असतात कलर्स, व्हाईट, पेंट पिंक, हे आहेत तिथले. आणि हे पुन्हा इथे काजूचं रोपटं. वरून तुळशीची झाड आहे. ह्याची सर्व पानं सुकली आहे थोडंसं हे. आणि इथे सर्व कामासाठी बाजूला बघू. हा सुद्धा आंब्याचा कलम आहे, पण याच्यावर आहे ना थोडेसे औषध फवारणी करायचे. कारण हे बघा इथे असे छोटे छोटे आंबे येतात, पण ते काय एवढे मोठे होत नाहीत. हे असे छोटे होऊन तेवढेच राहतात. कारण इथे अटॅक झाला आहे पेस्टचा. हे बघा, हे असं इथून खाऊन हे पूर्ण हे खाऊन टाकतात आणि हे मग त्यांना अन्नरस, त्यांचं पोषक द्रव त्यांना भेटत नाही आहे, त्यामुळे ते तेवढंच राहतं आहे. त्यामुळे ह्यांना हे येत नाही आणि ही फांदीच मरून जाते. मग असं झालं. ह्याच्यावर फवारणी करायची. त्यानंतर त्याच्या बाजूला हे पेरू, मला म्हटलं होतं ना ते हाच पेरू यायला लागले. तर तुम्ही बघू शकता इथे
इथे असे 1-2 काजू 1-2 पेरू हार्वेस्ट करून झाले. त्याच्याबरोबर समोर पाठीमागे इथे सुद्धा हे आंब्याचं कलमच आहे. याला नाही लागले आंबे यांना. चला आपण पुढे जाऊ. तर हे सुद्धा रोपच उगवलंय वाट्यामधून आंब्याचंच. हे सुद्धा तेच आहे. हे इथे सर्व बियांपासून झालेले आहे. इथे म्हणजे फणसातली आठं ती इथे टाकलेली, त्याच्यापासून हे सर्व उगवले फणसाचं झाड. पुढे बघू. इथे सुद्धा हे कोकमाचं झाड आहे छोटंसं. हे होईल मोठं. आता सध्या ते खूपच छोटं आहे. हे बघा, त्याला एकदम छोटी छोटी पाने. त्याच्या बाजूला हे सुपारीचं झाड, पोपळी. हे इथे सुद्धा तेच आहे. हे 1 2 3 4 हे तेच आहे. हे सुद्धा आठळांपासून झालेलं फणस आहे. तर आपण पुढे जाऊ. इथे सुद्धा हे कलम आहे आंब्याचं. इथे आमच्या शेतात सध्या केशर, रायवळ, हापूस वगैरे यातल्या व्हरायटीचे कलम लावलेले आहेत. पुढे इकडे माड आहे, माडाचं झाड आहे. याला मस्त अशी रिंग वगैरे सगळ्यांना केली. हे सुद्धा कोणकोणते प्रताप वगैरे ह्याच्याच व्हरायटीचे आहे जास्त करून. इथे असं मस्त मल्चिंग वगैरे केलेलं आहे. इथे पण तुळस आहे. चला पुढे. पुन्हा ही गवती चहा आली, चहापत्ती. इथे सुद्धा तुळस आहे. हे जरा मोठं झाले, सगळ्यात मोठं आहे हे माडाचं झाड. आणि तिकडे मी आता मगाशी तुम्हाला दाखवले ना माडाचे झाड, त्यांच्या मागे असे स्टेम हे लावलेली आहेत, मोगऱ्याची कटिंग्स लावलेले आहेत. म्हणजे आमच्या घरी होत्या त्या आणून शेतामध्ये लावलेले. जेव्हा पावसाळ्यात कापतात ना तेव्हा इकडे आणून लागतात. मस्त हे भरलेले आहेत. येतात ह्याच्यावर फुलं. आता सध्या फुलं नाही आहेत. हे पुन्हा इथे माडाचं झाड आहे. हे माडाचं झाड. हे सुद्धा आणि तिकडे आमची बोरवेल आहे. आणि हे सर्व भाजलं आहे कारण आता भात लावायचं आहे. जर पावसाळा जवळ येतो आहे. तिकडे बोरवेल आहे आमची. त्यानंतर तुम्ही बघू शकता. आता मी आमच्या शेतामध्ये ना असं छोटंसं असं घर बांधलेलं आहे. घर म्हणजे एक छोटंसं हॉल आहे, किचन आहे. अजून बाकीचं काम बाकी आहे. पण इथे शेतात येऊन मस्त वाटतं राहायला, फार्म हाऊस टाईप. त्यामुळे आणि हे इथे असं जांभळाचं झाड उगवलं आहे. इथे पण चहापत्ती आणि तिकडे मस्त तुळस आहे, हिरवीगार तुळस. बघू शकता, खूप छान तुळस झाली इथे. मस्त पानं सुद्धा आहे. इथे ही केळीचं झाड आहे. अजून तरी मोठं नाही झालं पण आहे. हे इथे छोटी छोटी वांग्याची रोपं आहेत. याला आलंय बघा वांगा. आणि हे बघा हे असं छोटे छोटे. इथे छोटंसं माडाचं झाड आहे. चला आम्ही पुढे दाखवते. हे ओव्हरऑल व्ह्यू आमच्या शेताचा.
पुढच्या साईडला गेले ना, इकडे सर्व तेच ते. त्यानंतर हे आमचं शेतातलं घर अजून खूप म्हणजे. चला आपण आज जाऊन बघू. तर सध्या लॉक आहे. तर मी आता तुम्ही बघू शकता इथे मस्त पूजा वगैरे झाली. आम्ही येतो सकाळी आणि पूजा वगैरे करतोय. इथे इन्व्हर्टर वगैरे आहे. इथे सर्व सामान वगैरे आहे शेतातलं. इथे मस्त असं बाप्पाचं दर्शन. हे असं एकंदरीत छोटंसं हॉल आहे शेतात. पुढे बघ, इकडे पण सर्व असं शेतातलंच सगळं सामान ठेवून दिलं जातं. आणि हे मस्त असं खिडकीतून व्ह्यू दिसतो पाठीमागचं. ही खिडकी उघडत नाही, बहुतेक जाम झाली. छान असा प्रकाश सुद्धा येतो. चल तर आपण आता हे बंद करू. आणि इकडे पाठीमागे वॉशरूम वगैरे आहे. इकडे वॉशरूम, इकडे हेच आहे. मग अशी पाठीमागची बाजूला वरती टाकी आहे. चला तर परत तर असं इथे ना मस्त असं बसून छान वातावरण इतकं छान होतं आणि छान वारा वगैरे येतो. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमच्या शेतातला ब्लॉग कसा वाटला, पूर्ण शेताची सफर कशी वाटली, अजून काय डेव्हलपमेंट करायला पाहिजेत, अजून काय कसं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकी काही नाही. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.